आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपनेन बातम्या। पुण्यातल्या बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं। हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे। आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही। साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय, अशी शंका शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचं वक्तव्य। विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या बैठकीलाच अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी। हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि शेडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे बैठकीला गैरहजर राहिलेत। बैठकीला आमदारच न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा। नागपुरात 6 मतदारसंघातील भाजप उमेदवारांची नावं लिफाफ्यामध्ये बंद आहेत। 700हून अधिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना पसंतीक्रम दिल्याची माहिती आहे। बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा, युगेंद्र पवार यांचे बारामतीत पोलिसांना हे पत्र गेलंय। चिपळूण संगमेश्वर विधानसभेची जागा ठाकरे गटानं शरद पवार गटासाठी सोडली आहे, सूत्रांची ही माहिती। पवार गटाकडून प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे। कसबा मतदारसंघात हेमंत रासनेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। कसब्यामधील समस्यांचा अंत करण्यासाठी आमदार होणार हेमंत रासने, बॅनरवरचा हा आशय। लक्ष्मण हाके यांची मराठा कार्यकर्त्यांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार। धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। इम्तियाज जलील यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धार्मिक तेढ निर्माण केल्याचा जलील यांच्यावर आरोप आहे। तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर बोर्डाला काळं फासल्याचाही आरोप।